पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकचे श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदितो ज्ञान राजा सुपत्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणम, वासरमणिरीमतम सारसी नाशयति विघ्नम। या कुंदेन्दु तुषार हरदौला या शुभ्रवस्त्रावृतं, या विनावरदण्डमण्डितकाया पीतपद्मासनं, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवी सदा वन्दिता समपातुं, सरस्वती भगवती निस्ते सुजाड्यापहम्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समोरतरलीते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर पसवले ते रूप माझे ध्यान्यासो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो, ज्या हस्ते गिरिवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेशनाशाय गोविंद तुझ शरणम। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदनम। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं, वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समगत्य विष्णुं तमानन्दकर्णं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम राम जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, जय जय राम। श्री महाभारत रामायण सुंदरकांड अध्याय 12 भाग 2
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। श्री राम रूपे अति स्वरूपम, रूपे जिंकिला कंदर्पम, परितो रूपेची अरूप चित्त स्वरूप श्रीराम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आम, त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवो चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी चरणीचे तुप्तानुसंधान, जाईल माझा प्राण तत्क्षणी, कळेल हे तैसे गाईन मी तुझ्या जनास, काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गुणी माझ्या जीवा। केवी मी जे बोले प्रभु ते तुमचेच शिकविले, मनोन उधारी रोजे आपुले अपन देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 12व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देवबापा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। सीता माऊलीने हनुमंतरायाला रामकथा विचारली। रामरायाची छान मान, रूपरेषा, गुण लावण्य, त्याचबरोबर लक्ष्मणाच्या जीवाची खून सांग, अशी माऊलीनं दोघांच्याही कथेची मागणी केली आणि हनुमंतराया सीता माऊलीला सावध पाहून कथा सांगायला स्वानंदानं सुरुवात करतात। श्रीराम रूपानं अतिशय सुंदर आहे म्हणतात। ओवीचं पहिलं चरण आहे, श्रीराम रूपे अति सुरूप, रूपे जिंकिला कंदर्प। श्रीराम दिसायला खूप सुंदर आहेत, सुंदर ते ध्यान उभा विठेवरी, कर कटावरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान। मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तुभ मने विराजित, तुका मने माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने। असं श्रीमुख भगवंताचं, श्रीरामाचं अतिशय सुंदर आहे। राजेश सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले ते सकळही, कासे सोनसळा पांगरे पाठोळा, घननीळ सावळा बाई आनो, सकळही तुम्ही व्हागे एकी सवा, तुका मने जीवा धीर नाही। भगवान परमात्मा खूप सुंदर आहे म्हणतात। रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा। असा भगवान परमात्मा एवढा सुंदर आहे। मदनाने भगवंताला पाहिलं, तोही भारावून गेला, वेडावला। आणि पुढच्या अवतारामध्ये तो मदन, जो स्वरूपाची असणारी देवता आहे, तो देवाचं स्वरूप पाहून भुलला आणि भगवंताच्या पोटाला आला, प्रद्युम्न झाला। ही झाली सगुण साकारातली ओवी। ओवीचं तिसरं चरण म्हणतं, परितो रूपेची अरूप, चित्त स्वरूप श्रीराम।
भगवान परमात्म्याला तसं पाहिलं तर रूपच नाही, तो अरूप आहे. नाही रूप, नाही रंग, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तूची रघुराया. चित्त स्वरूप श्रीराम, ज्ञानाचा सागर असणारा, कैवल्याचा पुतळा असणारा भगवान परमात्मा श्रीराम आहे, असं हनुमंतराया यांचं निमित्त करून हनुमंतरायांच्या मुखामध्ये ही ओळी घालून रामायणाचे कवी करते शांतिप्रम एकनाथ महाराज तुम्हा आम्हाला भगवंताचं स्वरूप सांगतात. श्रीराम राजीव लोचन, जगाच्या नयनाचे नयन, परी तो देखना डोळे विना, देखणे पण हे जानकी. श्रीराम कसं आहे तर राजीव लोचने, कमळाच्या फुलासारखे असे दिसणारे भगवंताचे राजीव लोचन कमल नयन आहे. सगळ्या जगाच्या नयनाचं नयन म्हणजे जगाच्या डोळ्याची दृष्टी म्हणजे भगवान परमात्मा आहे. असा भगवान परमात्मा एवढा देखणा आहे. पण तसं पाहिलं तर हनुमंतराया म्हणतात निर्गुणातल्या भगवंताला डोळेही नाहीत. निर्गुण निराकार नाही जे आकार, जेतोनी चराचर हरीशी भजे. भगवंताला डोळे वगैरे काही नाही. त्याचं डोळे पण, त्याचं देखणे पण, ती त्याची सीता माता म्हणजे जानकी आहे. दृश्य देखणे हे तव गौनम, श्रवणांत देखणे नयन, देखण्यास देखणे पण श्रीराम पूर्ण देखतसे. अहो जी वस्तू दिसते ती कुणीही पाहिल, पण जी गोष्ट, जी वस्तू, जो पदार्थ अदृश्य आहे तो सुद्धा भगवान परमात्मा पाहू शकतो. कानापर्यंत आकर्ण असणारे भगवंताचे नयन खूपच देखणे आहे. देखण्याचा देखणेपणा म्हणजेच भगवान परमात्मा आहे. श्रीरामाच्या डोळ्याची दृष्टी फार विशाल आहे. कुंडले वर्णिती साकार, एक म्हणती मकराकार, श्रवणे मावळती विकार, निर्विकार निजलेने. भगवंताच्या कानामध्ये कुंडले आहेत. ते कुंडले त्याचं वर्णन करताना काहींनी वर्णन केलं ती साकार आहे, काहींनी वर्णन केलं ती मकराकार आहे. पण भगवंताच्या कानाची ही अवस्था आहे. भगवंताची कथा ऐकली, नामचिंतन ऐकलं, हरिकथा श्रवण केली तर श्रवणे मावळती विकार. श्रवणानं सगळे विकार नाहीशे होतात, मावळून जातात, लयाला जातात. आणि निर्विकार निजलेने, कोणताही आकार नसणारा भगवान परमात्मा निर्विकार अशा प्रकारची भूषण धारण केलेली आहे. असा भगवान परमात्मा सर्वांग सुंदर देखणा आहे. राहू आता हेची ध्यान, डोळा मन लंपटम, कोंडू कोंडून कोंड कोंडून धरीन जीवे, देह भावे पूजिना, होईले निकळसाले स्थिरावले अंतरी. मुकमनी गोजरिया विठोबा पाया पडो द्या. भगवंताचं
स्वरूप असं आहे, पाहिलेसे वेद लावी वैशे जीवी जडून. निर्गुण निराकार भगवान परमात्मा भक्तासाठी, साधकासाठी सगुण साकाराला आला. फार सुंदर स्वरूप भगवंतानं धारण केलं. श्रीरामाचे श्रवणे श्रवणा होती निज भूषणे. श्रवण श्रवणाचे लेणे श्रवणे देखणे परब्रह्म. श्रीरामाचे कान आहेत, ते कान तर फार सुंदर आहे. कानामध्ये जे दागिने आहेत ते एवढे शोभून दिसतात. भगवंताच्या कानामुळे त्या दागिन्याला शोभा आलेली, दागिने सुंदर दिसायला लागलेले. याबद्दल एक दृष्टांत छोटासा. एका माता माऊलीनं आपल्या पती परमेश्वराकडे हट्ट धरला, आज मला काही करून नथ घेऊन या. आणि पती परमेश्वरानं घरी येताना त्याच्या पत्नीला, स्वामिनीला चांगली सुंदर मोठी नथ घेऊन आला. आणि ती मग शेजारणीकडे सगळीकडे धावत सुटली. बघा माझ्या नवऱ्यानं मला नथ आणली, बघा माझ्या नवऱ्यानं मला नथ आणली, मला कशी दिसते हो नथ. सगळ्या बायकांना दाखवायला लागले, नवऱ्याचं कौतुक करायला लागली, गावभर हिंडायला लागली. पण आमचे संत कबीर म्हणतात, अगं तू ज्या नवऱ्यानं नथ आणली त्या नवऱ्याचं एवढं कौतुक करते, गावभर दाखवत हिंडते, पण नथ घालायला ज्या भगवंताने तुला नाक दिलेले त्या भगवंताला तू विसरलीस. जर नाक नसतं तुला तर ती नथ कशात घातली असती. म्हणून भगवंताचं चिंतन केलं पाहिजे. आणि भगवंताचे काम तर एवढे सुंदर आहे. भगवंताच्या कानामध्ये कुंडली आहेत, ती साकार दिसतात, मकराकार दिसतात. पण त्यामुळं भगवान परमात्मा खूप शोभून दिसतो. परमार्थाचे निज बीक निरपेक्षते नाशिक. ते नेविन ते निर्नाशिक कैचे सुख साक्षते. परमार्थाचं मुख्य ध्येय, मुख्य उद्देश निरपेक्षता असली पाहिजे. अनपेक्ष सुचिर दक्ष ही भूमिका ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेली आहे. ज्ञानोबा राया म्हणतात, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा ठेवता कामा नये. अनपेक्ष सुचिर दक्ष पवित्र असलं पाहिजे. दक्ष म्हणजे सावध असलं पाहिजे, सादर असलं पाहिजे, जागरूक असलं पाहिजे. आणि परमार्थामध्ये त्याला ना काय म्हणतात, जो निरपेक्ष भक्ती करतो. भक्तीचे तसे दोन प्रकार, तसे फार प्रकार आहेत. नवविधा भक्तीचे तुकोबाराय यांनी प्रकार सांगितले. श्रवण, मनन, निर्ध्यास, साक्षात्कार. ह्या मननाच्या पुढे पायरी आहेत. पण श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवन, अर्चन, वंदन, सख्य, दास्य, पादसेवन, आत्मनिवेदन, ह्या नवविधा भक्त्या सांगितल्या. नारद मुनींनी तर भक्तीची 84 सूत्र सांगितली.
तुकोबराया म्हणतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. जो भक्ती अगोदर जाणून घेतो, आपण कोणत्या प्रकारे भक्ती करायची हे अगोदर ठरवतो, मग भक्ती करतो, तो खरं दैवाचा आहे, तो खरं भाग्याचा आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. हो का पंडित शहाणा अनेक नये माझ्या मना. कुणी पंडित जरी असला, मोठा शहाणा जरी असला, विद्वान जरी असला, तो जर भक्तीची पद्धत जाणून घेऊन भक्ती करत नसेल, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी, ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्य सांभाळावी, पथ्य सांभाळावी. तुकोबाराया म्हणतात, ज्याला भक्त म्हणून घ्यायचंय त्यानं भक्त म्हणूनच जगायचं, आगाऊपणा करायचा नाही, नीचपणानं वागायचं नाही, हलकटपणा करायचा नाही. निष्काम तो हा गवळीया घरी, वाक्या वाळ्या अंधो नवनीत चोरी. भगवान परमात्मा हा निष्काम निराळा आहे, अद्वय आनंद आहे, नित्य निरामय आहे. आणि तो भगवान परमात्मा आपण त्याची भक्ती करताना सकाम भक्ती करून चालत नाही. सकाम भक्ती भगवंताला मुळीच आवडत नाही. म्हणून परमार्थामध्ये कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवणं, याच भक्तीच्या पद्धतीला खूप किंमत आहे म्हणतात. तेने विनते निरनाशिक. आणि जर निरपेक्षता नसेल, आपल्याला मिळावं, आपल्याला मोठं मानावं, आपल्याला मान मिळावा, आपला सत्कार करावा, आपल्याला विदागी द्यावी, म्हणजेच आपल्याला पाकिट मिळावं, म्हणून जर आपण भक्तीचं नाटक करत असेल तर ते संतांना मान्य नाही. अशी भक्ती फोल ठरते, ती उच्च अवस्थेला तर नेतच नाही, ती अधोगतीला नरकाकडे घेऊन जाते. काम क्रोध लोभ शुनी लागलेली ओढाळ, ही आपल्या पाठीमागे लागलेली ओढाळ कुत्रे आहेत. त्या कुत्र्यांना आपण जवळ करता कामा नये. ते आपल्यावर सारखी भुंकतात, गुरगुर करतात. तेने विनते निरनाशिक. जर आपल्याकडे निरपेक्षता नसेल तर भाविक हो, आपण सुंदर नाक जरी असलं तरी आपण नकटाय नकट. आपण सुंदर दिसत असलो तरी संत म्हणतात तो नकटाय आणि तो ओखटा दिसतोय, तो खूप वंगाळ आहे, वंगाळ. म्हणजे निरपेक्षता हेच परमार्थामधलं नाक आहे. तेने विनते निरनाशिक कैचे सुख साक्ष प्रेम. आणि तुम्ही जर साधर्म्य जोडत असाल, कुठंतरी काहीतरी अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असाल, तुमचा जर निरपेक्ष वागण्यावर आक्षेप असेल तर मग तुम्हाला परमार्थामध्ये सुख नाही म्हणतात. अशा प्रकारे भगवंताचं नाक आहे आणि त्या नाकामुळेच भगवंताच्या रूपाला शोभा आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किळ फाकती प्रभान, अगणित लावण्य तेज पुंजाळले,
न वर्णवे तिची शोभा कनडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू खोळ बुंती घेऊनी खुनाची पालवी आळविल्या साधनिधी कन्नडव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू शब्देवीन संवादू दुजेवीन अनुवाद हे तव कैसे निगमे परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसे नि सांगे कानडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू पाया पडू गेले तव पाऊलाची ना दिसे उभाची स्वयंभू असे समोर की पाठी मोरा न कळे समोर की पाठी मोरा न कळे ठकची पडले असे कन्नडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू क्षमा लागी मानम उतावीळ माझ्या मनोनी पुरतात बाहो क्षम देऊ गेले तव मीची मी करी असावला जीव राहे कन्नडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू बाप रखू देवी वरू हृदयीचा जाणणे अनुभव चौर सुकीला दृष्टीचा डोळा पाहुणी गेलीये तव भीतरी पालटू झाला कन्नडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू तेने मज लावी याला वेधू अशा प्रकारे भगवान परमात्मा अतिशय सुंदर आहे श्रीरामाची नाशिक स्थिती प्राणी प्राणा नित्य विश्रांती श्रीराम प्राणी प्राण्यागती त्याशी विश्रांती श्रीरामाच्या नाकाची स्थिती या जगाच्या पाठीवर असणाऱ्या सर्व प्राणी मात्रांना नित्य विश्रांती देणार भगवंताचं नाक आहे भगवंताच्या नाकातून एकदा वारा किंवा श्वास जाऊन बाहेर आला की तो सगळ्या जगाच्या नाकामध्ये प्रवेश करतो आणि जगाला जगवण्याची ताकद भगवान परमात्मा त्या श्वासाद्वारे देतो अष्टो प्रहरामध्ये 24 तासामध्ये 21,600 वेळा एवढा आपला श्वासोच्छवास होतो आणि हा श्वासोच्छवास आपण कोणामुळे घेतो तर भगवान परमात्म्यामुळे घेतो आपला जर श्वास बंद पडला तर आपण संपून जातो श्वास चालू ठेवणं तोही नियमित श्वास घेणं सोडणं मग तो पूरक असेल रेचक असेल कुंभक असेल श्वास घेणं घेतलेला श्वास आतमध्ये साठवणं साठवलेला श्वास बाहेर सोडणं त्या ज्या रेचक पूरक आणि कुंभक अवस्था आहेत त्या सगळ्या भगवंताच्या सत्तेने चालतात भगवान परमात्मा तो फार नाकशेर आहे त्याचं नाक सरळ आहे आपल्या प्राण्यांच्या प्राणाला आत्म्याला सुख देणारे भगवंताचं नाक आहे अनंत तीर्थाचे माहेरम अनंत रूपाचे सार अनंत अनंत अपार
तो हा कटी कर ठेवोनी उभा. धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग. पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखली आहे. निराभिवरा पडता दृष्टी स्नान करिता शुद्ध सृष्टी. अंती तो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेष्ठी बोलिला. तेथे एकसित दिदल्यान कोटी कुळाचे होय उद्धरण. कोटी याग केले पूर्ण ऐसे महिमान ये तीर्थाचे. नामामय धन्य जन्म जे धरिती पंढरीचा नेम. तयांती पुरुषोत्तम जीवे भावे न विसरले. भगवान परमात्म्याची जर आपल्यावर कृपा झाली, भगवान परमात्म्याने जर आपल्याला आशीर्वाद दिला, तर आपल्याला मग कोणीच मारू शकत नाही. देव तारी त्याला कोण मारी. आणि या उलट घ्यायचं म्हटलं तर देव मारी त्याला कोण तारी. देवानं आपल्याला जगवायचं ठरवलं तर आपल्याला कोणी मारू शकत नाही. श्रीरामाची नाशिक स्थिती प्राणी प्राणा नित्य विश्रांती. श्रीराम प्राणी प्राण्यागती त्याशी विश्रांती. श्रीरामाच्या श्वासाची गती, श्वास चालवणारा भगवान परमात्मा आहे. त्या प्राण्यांना विश्रांती, आराम, सुख, समाधान, शांती हे भगवंताच्या नाक या अवयवामुळे मिळते. श्रीरामाचा मुख शशांक नित्यानंद निष्कलंक. ब्रह्मादि देवा सुखदायक जीव शिवा सुख श्रीराम. श्रीरामाचा चेहरा किंवा मुखचंद्र हा अतिशय सुंदर आहे. तो नित्य नित्य आनंद स्वरूप आहे. कुठल्याही प्रकारचा डाग रामचंद्रांच्या मुखचंद्राला नाही. म्हणजे त्यांचा चेहरा निष्कलंक आहे. आणि भगवंताचं मुख कमळ पाहिलं की ब्रह्मादिक देवांना आनंद होतो, सुखदायक अवस्था प्राप्त होते. जीव भगवंताला पाहिल्यानंतर रूप तुझे पाहता देवा सुख झाले माझी या जीवा. काय सांगू नारायणा हे तो वाचे बोलवेना. भगवंता तुझ्या रूपाकडे पाहिलं ना, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. काय आनंद होतो देवा. तो आनंद कुणालाही शब्दात वर्णन करता येत नाही. एवढा आनंद भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर होतो. जीवाला शिवरूप करणारा भगवंताचं मुखकमळ आहे, भगवंताचं स्वरूप आहे. भगवान परमात्मा सुखाचा आगर आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. जो जगाचा बाप आहे, रखुमा देवीचा पती परमेश्वर आहे, तो भगवान परमात्मा सर्व सुखाचा आगर आहे. सुख रूप येते तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खेते. माझ्या पांडुरंगासारखं दुसरं कुणी सुखरूप नाही. आनंद अद्वयम नित्य निरामयम जे का निज ध्येय योगियांचे. ते हे समचरणा साजिरे विठेवरी. पहा भीमा तिरी विठ्ठल रूप. पुराणाशी वाढ कृती निर्णती पार. झाले साकार पुंडलिका. तुका म्हणे ज्या सनकाधिक ध्यात, ते हे आमचे कुलदैवत पांडुरंग. असा भगवान परमात्मा जीवाला शिवरूप करणारा,
शिवाला ब्रह्मरूप करणारा, परमानंद देणारा भगवान परमात्म्याचा मुख शशांक आहे. अशा प्रकारचा भगवान परमात्मा दिसायला फार फार अतिशय सुंदर आहे. जीव शिव दोन्ही आधरम, श्रीराम आदरी झाले सदर, मिळणी मिळती एकाकार, शिव सुख सार श्रीराम. भगवंताचे दोन्ही ओठ एक जीव आहे आणि एक शिव आहे. पण दोन्ही ओठ कधी मिटतात? श्रीराम 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 नामाचा उच्चार केला की दोन्ही ओठाचं मिलन होतं. अशा प्रकारे भगवंताच्या ओठा हा भगवंताच्या नामाचा आधार आहे. मिळणी मिळती एकाकार. श्रीराम म्हटल्याबरोबर हे दोन्ही ओठ एकमेकाला चिटकतात, म्हणजे त्यांचा एक आकार होतो. ते एकमेकाला मिसळतात, मिळतात, भेटतात, आलिंगन देतात. ही श्रीराम नामाची ताकद आहे. जगाचं आराध्य दैवत कैलाशीचा महादेव, पार्वतीचा भोळा शंकर यानं सागर मंथन केल्यानंतर जे 14 रत्न निघाली त्याच्यातलं विष हालाहाल हे एक रत्न होतं. आणि ते एवढं भयंकर होतं, एक थेंब जरी या पृथ्वीवर पडला तर सगळं ब्रह्मांड जळून खाक होईल, भस्म होईल. त्या सृष्टीची राख रांगोळी होईल. मग भगवान शंकरांनी ते जाणून घेतलं आणि या ब्रह्मांडाला, या सृष्टीला वाचवण्यासाठी निघालेलं विष आपण प्राशन केलं. भगवान परमात्म्याने विष प्राशन केलं. कंठाचा दाह व्हायला लागला. भगवान परमात्म्याला कासा विष व्हायला लागलं. भगवान परमात्म्याचा कंठामध्ये ताप निर्माण झाला. ते विष प्राशन केल्यामुळं शंकर भगवान परमात्मा बेचैन झाले. त्याने डोक्यावर गंगा धारण केली. तरीही भगवान परमात्म्याचा कंठ शीतल होईना. डोक्यावर चंद्रमा धारण केला. शीतल चांदण जरी पडलं तरीही भगवान परमात्म्याचा, शंकराचा दाह कमी होईना. सर्व अंगाला चंदन लावलं. चंदन फार थंड असतं. त्या चंदनाचा असा एक गुण सांगतात की कढईमध्ये तेल ओतलं आणि त्याला खालून अग्नी दिला, जाळ घातला, मोठा ढाणाक्याचा जाळ लावला आणि कढईतलं तेल उकळलं. उकळलेल्या तेलाचा जर एक थेंब शरीराच्या कोणत्याही भागावर पडला तर आरपार ते तेल जात आणि तिथला भाग क्षणार्धात जाळून भस्म करतो. अशा तेलामध्ये एक चंदनाचा लहानसा तुकडा जरी टाकला, एक चंदनाचा थेंब जरी टाकला तर ते तेल शांत होत. असा गुणधर्म असलेलं चंदन भगवंतानी सर्व अंगाला लावलं. तरी पण शंकर परमात्म्याचा जो दाह होता, जी बेचैन अवस्था होती, जे कासावीस होती, जी तळमळ होती, ती कमी होईना. म्हणून भगवान परमात्म्याने मोठाला असणारा सर्प आपल्या गळ्यामध्ये धारण केला. कारण सर्पाचं अंग अतिशय थंड असतं, गार असतं आणि म्हणून आपल्या कंठाभोवती त्या सर्पाचं वेष्टन केलं.
तरीही भगवान परमात्मा शंकराचा त्रास कमी झाला नाही. ज्या वेळेस देव आणि दानवामध्ये शतकोटी रामायणाची विभागणी केली गेली, त्या विभागणीमध्ये 2 अक्षर शिल्लक राहिली. ती 2 अक्षर देव, दानव आणि मानव या तिघांमध्ये कशी वाटणी करायची म्हणून वाटणीदारानं म्हणजे भगवान शंकराने आपल्याकडे ठेवून घेतली. ती 2 अक्षर म्हणजे रा आणि म. राम. राम हा शब्द मुखामध्ये उच्चारला आणि भगवान शंकराचा कंठाचा विष प्याल्याचा दाह शमून गेला, नाहीसा झाला. भगवान परमात्मा सुखरूप झाले. अशा शिवशंकराच्या सुखाचं सत्व असणार श्रीराम हे नाम आहे असं हनुमंतराया माऊलीला सांगतात. नात्रया तुम्हाला सांगतात. श्रीराम मुखीची दंत पंक्ती, जेवी ओंकारा माझी श्रुती, श्रुतीची ही विश्रांती, श्रीराम मूर्ती मुखचंद्र. भगवंताच्या मुखामधले जे दात आहेत ते अतिशय सुंदर शोभायमान दिसत आहे. ज्याप्रमाणे ओंकारामध्ये श्रुती असाव्या, वेदामध्ये जसं श्रुतींना, उपनिषदांना जसं महत्व आहे, तशाच प्रकारे भगवंताच्या दाताची अवस्था आहे. म्हणजे श्रीरामाच्या मुखातले दात अतिशय सुंदर आहेत, जशा त्या ओंकाराच्या श्रुती आहेत. आता ओंकाराच्या श्रुतीमध्ये वेदामध्ये काय सांगितलेलं आहे तर तुकोबाराया म्हणतात, वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा, ए राणी वाहवा भार माता. तुम्ही नुसतं गाढवासारखं ओझं व्हायचं काम करायचं. तुम्ही हा ग्रंथ तो ग्रंथ उलटा पालता करायचा, अभ्यास करायचा, त्याच्यात प्रमाण काढायची, वाचायची, पाठ करायची, लोकांना सांगायचा, जगाला सांगायचा, निरर्थक प्रयत्न करायचा. पण आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. अहो आम्ही वैकुंठाहून आलेलो आहे, देवासोबत अवतार घेत आलेलो आहे. पृथ्वीवर आम्हाला काहीतरी कार्य करायचंय. काय कार्य करायचंय? अवतार तुमान धराया कारण, उद्धाराया जन जड जीवा. तिथं जनाचा, जडाचा, जीवाचा उद्धार करायचा. ब्राह्मणांचं, गाई गुरांचं रक्षण करायचंय, दुष्टांचा नाश करायचाय. जे ऋषींनी, पुराणांनी, ग्रंथांनी सांगितलेले तसं वागून जगाला दाखवायचंय. म्हणून आम्ही अवताराला आलेलोय. आपलं चिंतन काय चालू आहे तर भगवंताच्या मुखातले जे दात आहेत ते अतिशय सुंदर आहेत, शोभायमान आहेत, त्याचं चिंतन चालू आहे. जशा का वेदामधल्या श्रुती असाव्या. वेद काय सांगतो? तुकाराम महाराज म्हणतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतकाची साधिला, निज निष्ठे नाम घ्यावे, शरण विठोबाशी जावे. निज निष्ठे नाम गावे, विठोबाशी शरण जावे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. येणे स्वास्य मान झाले हाव घरी, परत माघारी येत नाही. बंधनापासून उकलल्या गाठी, दिताली मिठी सावकाश.
तुक मनी देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केली घारविते, बोलाव विठ्ठल पहाव विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे, विठ्ठल हा चित्ती गोड लागे गाता गीती, आम्ही विठ्ठल विठ्ठल गाऊ, नाम विठोबाचे घेऊ, आम्हा विठ्ठल जीवन टाळची पुळिया धन, विठ्ठल विठ्ठल अमृतवाणी, हे तो अमृत संजीवनी, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ, भाग्यवंत छंदमणी गोडकानी ऐकते, विठ्ठल हे दैवत भोळे, चाड काळे न धरावी, तुका मने भरते याती, विठ्ठल चित्ती तो धन्य. भगवंताचं नामचिंतन करणं हेच खरं मुखाचं वाणीचं काम आहे. तरच मग त्या आपल्या मुखातल्या दंतपंक्तीला किंमत आहे. श्रीराम मुखीची दंतपंक्ती, जेवी ओंकारा माझी श्रुती, श्रुतीची ही विश्रांती, श्रीराम मूर्ती मुख चंद्र, श्रीरामाचे निज निडळी, सतचित आनंद हेची त्रिवळी, त्याचे ललाट भाग्य मेळी, लोकी सकळी नांदिजे. भगवंताचं कपाळ कसं आहे तर नात्रया तुम्हा मला सांगतात, हनुमंतरया सीता माऊलीला रामस्वरूप ऐकवतात. भगवंताच्या मस्तकी सतचित आनंद या तीन रेषा आहेत. सत म्हणजे खरी, चित म्हणजे चैतन्यघर आणि आनंद म्हणजे परमानंद स्वरूप. अशा प्रकारे भगवंताच्या कपाळावर त्रिवळी आहे. त्यांच्या कपाळावरच्या त्रिवळीच्या भाग्यानं त्या जगामधले प्राणी मात्र अगदी आनंदानं नांदतात, आनंदानं राहतात, गोण्या गोविंदानं राहतात. अशा प्रकारे भगवंताच्या ललाट रेषेची सतचित आनंद स्वरूप अशी अवस्था आहे. कनवाळू कपाळू भक्ताला मोही, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, पांडुरंगे एवो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येई हो पांडुरंगे. असा जीवाचा जीवलग असणारा भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा त्याचं कपाळ, त्या कपाळावर त्रिवळी आहे आणि ती सतचित आनंद स्वरूप आहे. दिसे सगुण हा स्वरूप सुंदर, परिव्यापून ठेला चराचर, देवदानवादी मानव असुर, यावन उरला नाही ऐसा तृणांकुर. ऐशा गवळणी त्या अनुवाद करीती, ज्या ज्या रंगलिया याच्या अनुवृत्ती, रजनी दिवो जया याची संगती, त्या त्या स्वानुभवे आपुल्या बोलती हो. दिसे सगुण हा स्वरूप सुंदर, परिव्यापून ठेला चराचर हो. भगवान परमात्मा त्याचं कपाळ अतिशय सुंदर आहे आणि त्या कपाळाच्या ललाट रेषेमुळं सकळ लोक नांदत आहेत. इंद्र चंद्र महेंद्र या त्याची पूजिती, श्रुती शास्त्रे तेही या तिची सविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, तो हा जोडला सांगाती ओ. भगवान परमात्मा हा भाग्यवान आहे आणि ज्यानं भगवान परमात्म्याच्या कासेला लागायचं ठरवलेलं आहे, त्या जीवाला भगवान परमात्मा तारतो. कासे लागल्या ते तारी भवसागरी तारक, भवसागरातून तारून नेणारा भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याची सतचित आनंद स्वरूप अशी अवस्था आहे. प्रेम
केशर मेळा टिळक रेखिला पिवळा निर्दारू अक्षता निरळा राम प्रेमळा पर्यंत. रामानं कपाळावर प्रेमाच्या केशराचा पिवळा टिळा लावलेला आहे. त्याच्यावर निर्धाराच्या अक्षता लावलेल्या आहेत. रामाला पाहिलं की तो फार आवडतो अशी अवस्था निर्माण होते. भगवान परमात्मा खूपच त्या पिवळ्या टिळ्यामुळे शोभून दिसतो. भक्ताचा निर्धार काय असावा? निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. भगवंताबद्दल निष्ठा असली पाहिजे, भगवंताबद्दल प्रेम असलं पाहिजे, भगवंताबद्दलचा जिव्हाळा असला पाहिजे, भगवंताबद्दलची आवड असली पाहिजे आणि आवडीनं भावनेनं भगवंताच्या चरणाची आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे. भगवान परमात्मा खूप सुंदर आहे. तुझे श्री रूप सुंदरम, तुझे श्रीमुख सुंदरम, कुसुम शुभ कांती नागर, कासे पितांबर मनोहर, पाहुनी भूल पडली करुणा घना. भगवंता तुझं श्रीमुख सुंदर, कुसुम शुभ कांती नागर, कासे पितांबर मनोहर, पाहुनी भूल पडली करुणा घना. ए देवा, तुला पाहिलं आणि मी शुद्धीवरच नाही राहिलो, मला भूल पडली. असा करुणेचा सागर असणारा भगवान परमात्मा तू आहेस. नाही संसाराशी थारा, देह भाव बुडाला सारा, भेद भ्रम गेला कमल नयना, पाहुनी भूल पडली करुणा घना, पाहुनी भूल पडली करुणा घना. भगवान परमात्मा कसं एका गवळणीमध्ये जनार्दन स्वामी म्हणतात, मन मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मन मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, भक्तासाठी तो जग जेते उपजे शिरत झाला. विदुरा घरच्या भक्षुनी कन्या परमानंदी झाला, भक्ती सुखे सुखावला एक जनार्दनी माला. मन मोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला, मन मोहन मुरलीवाला. असा भगवान परमात्मा सगळ्यांचं मन मोहून घेतो. राम प्रेमळा पर्यंता. प्रेमळ भक्ताला राम खूप आवडतो. अहम मृग वदिला निरलोभेशी, स्वहम काढोनी मृग नाभीसी, तेही अर्पिली श्रीरामाशी निज अंगाशी चर्चनी. आपल्या मधला अहंकार रूपी हरीण आपण निरलोभानं संपवला पाहिजे, बाजूला ठेवला पाहिजे. त्याला मारण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि अहम मृग ज्या वेळेस आपण त्याचा वध करतो त्यावेळेस आपण सोहम अवस्थेला पोचतो. अहम म्हणजे मी कुणीतरी आहे, मी माझे सांडे परती किरी ओझे, हे मी माझं सोडून दिलं पाहिजे. माझे मनोनी वाया गेला अशी अवस्था संसारामध्ये होते. परमार्थामध्ये मी माझं चालत नाही. तो भगवान परमात्मा मी आहे.
हे मृग नाभीतून चंदन काढलं आणि भक्तांनी श्रीरामाच्या निज अंगाला चर्चन केलं म्हणतात। अशा प्रकारे भगवान परमात्म्याच्या अंगाला सोहम स्वरूप चंदनाचं चर्चन केलेलं आहे। जनवी जनवी वांछुन काढिला निज धैर्य चंदन, त्याचेही सुगंध काढून उद्धवर्तन श्रीरामा। लोकामध्ये असो किंवा एकांतामध्ये असो, जनामध्ये असो नाहीतर विजनामध्ये असो, एकांत लोकांत कुठेही असू द्या, त्याच्यातलं निज धैर्याचं जे चंदन आहे ते चंदन काढलं पाहिजे। त्या चंदनाचा सुगंध भगवंताच्या अंगाला माखलेला आहे, भगवंताच्या अंगाला लावलेला आहे। त्या चंदनाची उटी भगवान परमात्मा सर्व अंगाला लावलेली आहे। अशा प्रकारची सर्वांग उठी सुंदर भगवान परमात्मा, त्यामुळे सुगंध सगळीकडे भगवंताच्या स्वरूपाचा अंगाचा सुटलेला आहे। तेजोनी स्वधर्म कर्म फळा, तेची मुक्ता फळमाळा, शोभे श्रीरामाच्या गळा, राम प्रेमळा पर्यंता। भगवान परमात्मा कसा आहे तर आपण स्वधर्म फक्त करायचं, कर्म करायचं, पण त्या कर्माच्या फळाची आशा ठेवायची नाही। कर्म केल्यानंतर भगवान परमात्मा आपोआप आपल्याला फळ देत असतो आणि अशा स्वधर्म कर्माच्या फळाला तेजून जे बाकीचं शिल्लक राहतं त्याच्या स्वधर्म कर्माच्या मुक्ता फळाच्या माळा श्रीरामाच्या गळ्यामध्ये शोभून दिसत आहेत। अशा प्रकारचा भगवान परमात्मा भक्तांनी पाहिला, साधकांनी पाहिला, वारकऱ्यांनी पाहिला, वैष्णवांनी पाहिला की त्यांना खूप आनंद होतो। अशा प्रकारचा सर्वांग सुंदर देखना श्रीराम आहे, भगवान परमात्मा आहे। ओंकार तोची कंबू कंठम, येतो निवेदासी वाहती वाट, गर्जती विधी वादे उद्भट, होती प्रकट त्रिकांडी। भगवंताच्या कंठातून वेद निर्माण झालेले, त्या वेदातून भगवंताचं नामचिंतन बाहेर पडतंय। ओम 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 नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। या कंबू सारख्या म्हणजे शंखाच्या आकाराच्या कंठातून 4 वेद निर्माण झाले आणि 4 वेदातून 3 कांड निर्माण झाली। मग उपासना कांड असेल, ज्ञान कांड असेल, कर्म कांड असेल, ज्ञान कर्म आणि उपासना ही 3 कांड वेदांनी सांगितली। ती सुद्धा भगवंताच्या कंबू कंठातून जे वेद बाहेर पडले त्यातून आपल्याला प्राप्त झाले। म्हणजे एवढं भगवंताच्या स्वरूपामध्ये ताकद आहे आणि भगवंताच्या कंबू कंठाची ती अवस्था आहे। एक बोल सुस्पष्ट बोलावा, कंठ कशासाठी भगवान परमात्म्याने दिलेले? दिले हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन,
जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपणा भवरोग. हा जीवपणा संपूर्ण भवरोगातून मुक्त होऊन आपण शिवपणाला पोहोचण्यासाठी भगवंताने हा आपल्याला गोड आवाज दिलेला आहे, कंठ दिलेला आहे. या कंठातून आपण काय केलं पाहिजे? एक बोल सुस्पष्ट बोलावा, वाचे हरी हरी म्हणावा, संत समागम धरावा, तेने ब्रह्मानंद होय आगवागम. आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरात, फिटला पातकाचा थारा, कळी काळासी धाक धरा रागा. त्याच्यातून आपल्याला शीतळ शांती निर्माण होते. म्हणून भगवंताचं नामचिंतन आपण वारंवार 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 केलं पाहिजे. वासुदेव स्मरणे तुटती जन्म मरण व्याधी, अहम सोहम कोहम मूळ ह्या सांडी उपाधी. रामकृष्ण वासुदेव गोपाळ वाचे आठवा, जन्म जरा तुटे वाचे आठवीत साठवा. चिपळ्या टाळ घुळघुळा शब्द नादे, तेने ब्रह्मानंद हृदयी आठवण नांदे. वासुदेव स्मरणे तुटते जन्म मरण व्याधी, अहम सोहम कोहम मूळ ह्या सांडी उपाधी. म्हणून आपण काय केलं पाहिजे? आपल्यातला अहम कोहम बाजूला सारून सम अवस्थेला पोचलं पाहिजे. तोम पद तत्पदातीतम हृदयी पदक सदोदित, साधू चिदरत्न जडित लख लखित निजते जे. भगवान परमात्म्याने 2 पदक धारण केलेले आहेत, तोमपद आणि तत्पद. माया आणि ब्रह्म, प्रकृती आणि पुरुष, ही 2 पदक जी चिद रत्न जडित आहेत, तेजान लख लखित आहेत, अशा प्रकारची 2 पदक भगवंताने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेली आहेत. तोमपद आणि तत्पद, माया आणि ब्रह्म, ही पदक धारण केल्यानंतर साधूंना सुद्धा कळून चुकत, संतांना सुद्धा कळून चुकत की माया आणि ब्रह्म हे वेगळं नाही. ब्रह्मतेची माया, ब्रह्मतेची माया, अंगानी छाया जया परी. ज्याप्रमाणे आपलं शरीर आणि आपल्या शरीराची सावली असते, त्याप्रमाणेच माया आणि ब्रह्म असतं. माया वेगळी आणि ब्रह्म वेगळं असं जर कोणी करत असेल तर त्याला काही अर्थ शिल्लक राहणार नाही. म्हणून तोमपद आणि तत्पद, माया आणि ब्रह्म, सीता आणि राम, राम आणि नाम, ज्ञान आणि नाम, याला वेगळं समजण्याचं किंवा याच्यात भेद मानण्याचं कारण नाही. याच्यात भेद करणं म्हणजे द्वैत निर्माण होतं. द्वैत हे संसारामध्ये असतं, परमार्थामध्ये अद्वैत अवस्थेला किंमत असते. तिथं कुठल्याही गोष्टीचा भेद चालत नाही. म्हणून अभेद अशा प्रकारचं कवच असणार पदक भगवंताने आपल्या गळ्यामध्ये धारण केलेलं आहे. म्हणती कासे कशिला पितांबरम, श्रीराम कासे चिदंबरम, झाकी शून्यत्वाचे छिद्र, कासे अछिद्र श्रीराम. म्हणती कासे कशिला पितांबर, भगवंताने कमरेला पितांबर नेसलेलं आहे.
कशासाठी? तर लाज राखण्यासाठी. पण भगवंताला ओवी म्हणते छिद्रच नाही. नाही इंद्रिय ना हात पाय, बैसलो सैराट जयावरी ते जाय. ना खुंप न दरडी खुंटला उपाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. भगवान परमात्म्याला इंद्रिय नाही, हात नाही, पाय नाही, कान नाही, डोळा नाही, छिद्र नाही. पण म्हणती कासे कशिला पितांबर, कासे पितांबर कस्तुरी टिळक कुंडल शोभे हरीच्या काना. पण मग त्यानं हे अलंकार, हा पितांबर कसा धारण केलेला आहे? तर अच्छिद्र असणाऱ्या भगवंताने जगाची लाज राखण्यासाठी आपल्या कासेला पितांबर धारण केलेला आहे. असा भगवान परमात्मा श्रीराम पितांबरधारी आहे. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, वाक्यवाळे अंधू कृष्ण नवनीत चोरी. म्हणती गवळणी हरीची पाऊले धरा, रांगत रांगत येतो हरी हा राज मंदिरा. लपत छपत येतो हरी हा राजभुवनी, लपत छपत येतो हरी हा राजभुवनी. नंदासी टाकोनी आपण बैसे शिंहासनी, सापडायला देव्हारी आसी बांधा दाव्यानी. सापडला देवारी आसी बांधा दाव्यानी. शंख चक्र गदा पद्म शारंग पाणी, सारंग पाणी. सावळे परब्रह्म आवळे या जीवा, मने मन राणीवा घर केले. भगवान परमात्मा पितांबर नेसलेले आहे, कारण जगाची लाज राखण्यासाठी भगवंताने पितांबर धारण केलेलं आहे. जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा अननावडे. जीवाची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा अननावडे. भगवंता तुझ्याशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही, असा भगवान परमात्मा कमरेला पितांबर धारण केलेले आहे. श्रीराम कासेशी दृढ भारी, एक पत्नी व्रतधारी. कासे लागलिया ते तारे, भवसागरी तारकम. भगवान परमात्मा त्या कमरेला ज्यांनी पितांबर धारण केलेले आहे, हजारो विजू एकत्र झाल्या त्या भगवंताच्या चरणाला पितांबर रूपानं लागल्या. भगवंताची कास दृढ भारी आहे. कासे लागल्याला भगवान परमात्मा तारून नेतो. भगवान परमात्मा एक पत्नी व्रतधारी आहे. भगवान परमात्मानं एक व्रत धरलेलं आहे, आणि ते व्रत आहे एक पत्नी व्रत. एका बायकोशिवाय दुसऱ्या कुणाही स्त्रीचा स्वीकार करायचं नाही, त्यांच्याकडे पाहायचं नाही. पराविया नारिया मा रखुमाई समान. दुसऱ्यांच्या स्त्रिया ह्या आमच्या समोर आमच्या आई समान आहे. अशा प्रकारचे एक पत्नी व्रत भगवान परमात्म्याने धारण केलेले आहे. आणि जो भगवान परमात्म्याच्या कमरेला लागतो, म्हणजे काशेला चिटकतो, गाईचं वासरू असतं बघा, ते गाईला किती प्रिय असतं. त्याने कितीही वेळा कासेला लागू द्या, ती गाई त्याला पाना घालते. ते वासरू चुरू 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 दूध पित, शांत होत, आनंदी होत. म्हणजे कासे लागलेल्याला तारणारा भगवान परमात्मा, भवसागरातून तारून नेणारा, अशा प्रकारचा भगवान परमात्मा आहे.
श्रीराम आपले सकळा भक्तिभावार्थ कटी मेकळा शूद्र घंटिका ज्वाळमाळा झाल्या सकळा रिद्धी सिद्धी. भगवान परमात्मा त्यांच्या कमरेला त्यांनी करदोडा धारण केलेला आहे आणि तो करदोडा कशाचा आहे तर भक्तीचा, भावार्थाचा, सेवा धर्माचा करदोडा भगवंताने धारण केलेला आहे. त्या करदोड्याला लहान 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 छोटी 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 घुंगरं आहेत. त्या घुंगरं कोण आहेत माहित आहे का म्हटले? ज्या रिद्धी सिद्धी आहेत ना त्या रिद्धी सिद्धीने घुंगराचं रूप धारण केलं, भगवंताच्या करदोड्याला येऊन चिटकल्या. भगवंताच्या कमरेला भक्ती भावार्थाचा असणारा करदोडा आहे आणि त्या करदोड्याला रिद्धी सिद्धी घुंगराच्या स्वरूपानं चिटकलेले आहेत. अशा प्रकारे भगवंताचा करदोडा आहे. सूक्ष्म मध्याची रचना अभिमान होता पंचानना श्रीराम मध्य देखोनी नयना लाजोनी राना तो गेला. सुंदर श्री कुणाला म्हणतात किंवा सुंदरतेचं प्रतीक हे शास्त्रामध्ये काय सांगितलेलं माहितीये का भाविक हो? जी स्त्री कमरेमध्ये बारीक असते, जिची कंबर अतिशय लहान असते, त्या स्त्रीला सुंदर म्हणतात. सुंदर. पण आता स्त्रिया कशा आहेत माहितीये का? अगदी बेलण्यासारख्या, वर बारीक खाली बारीक आणि मध्ये बेलण्यासारख्या जाड. त्याला कोण सुंदर म्हणत नाही, त्याला ढिसाळ म्हणतात, ढसाळ म्हणतात. कुरूप हा शब्द साधत नाही पण ढसाळ साजतो. पण श्रीराम प्रभू किती सुंदर आहेत याचं वर्णन करताना नात्रया म्हणतात. सिंहाची कंबर बारीक असते. सिंहाची कंबर केवढी असते? आपल्या एका हाताची अशी बचकेत माते बचकेत. त्यामुळं सिंहाला वाटत होतं आजपर्यंत मी सुंदर आहे, पण श्रीरामाला सिंहानं पाहिलं आणि सिंह सुद्धा लाजला. आता असतं बघा जगत सुंदरी, विश्व सुंदरी, विश्वामध्ये सर्वामध्ये सुंदर अमुक अमुक. ही सुंदरी जगामध्ये सर्वात सुंदर आहे. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. पण भगवान परमात्म्याने त्या सुंदरीला स्वरूपपणा कोणी दिले? विश्व सुंदरीला स्वरूपपणा कोणी दिला? ही जगाची सुंदरता कोणामुळे आहे? आपल्या देवामुळे, भगवंतामुळे, ईश्वरामुळे. आणि तो भगवान परमात्मा श्रीराम आहे. तो किती देखणा असेल, तो किती सुंदर असेल याचं चिंतन करायचं म्हटलं तर वेदांना सुद्धा नेती नेती म्हणावं लागलं. देव असा नाही, असा नाही, मग कसा आहे हे सांगता आलं नाही. हजारोपणाचा शेष सुद्धा 14 विद्या, 64 कळा, काही शास्त्र, 18 पुराण सगळे जमले. पण भगवान परमात्मा किती सुंदर आहे फक्त आपण एवढंच म्हणू शकतो. खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर आहे, देखणा आहे, मनमोहन आहे. याच्या पलीकडे आपण वर्णन करू शकत नाही. आणि अशा भगवान परमात्म्याला श्रीरामाला सिंहानं पाहिलं. पाहिल्याबरोबर लाजला. अरे बापरे म्हणते, मी स्वतःला सुंदर समजत होतो पण रामाची कंबर तर माझ्यापेक्षा अगदी लहान आहे. राम खूप सुंदर आहेत. लाजला, खाली मान घातली, वनाकडे जायला निघाला. पण काय झालं ऐका. पाहता श्रीराम मध्याशी शहाडे जडले मेखळेसी सर्वस्वे लोभले श्रीरामाशी जाऊ रानाशी विसरले. भुलला, सिंह सुद्धा भुलला. श्रीरामाचं सुंदर स्वरूप पाहिलं आणि वनाला जायचं विसरला. काय करायचंय म्हणला वनात जाऊन.
असा सर्वांग सुंदर देखना देव आपल्या नजरेसमोर असताना आपण पाठीमोरून वनात जायचं हे शोभत नाही म्हणलंय. सिंहानं आपलं स्वरूप टाकून दिलं. एक ठसा म्हणून त्या भगवंताच्या करदोड्यावर शिहाड रूपानं सिंह जडला गेला. तेव्हापासून आजपर्यंत बघा, तुम्ही सोनाराकड चांदीचा करदोडा बनवायला जावा, कोणत्याही सोनारानं कितीही सुरेख चांगला मोठा लहान करदोडा बनवू द्या, त्याच्यावर सिंहाचा छाप असतोच. हे भगवंताच्या स्वरूपाला भुलून वनाकड निघालेला सिंह भुलला आणि सिंहाचा छाप बनून करदोड्यावर बसला, करदोड्याला जडला, आपलं सर्वस्व श्रीरामाला वाहिलं आणि एक टक शिहाड रूपानं जडून नित्य नित्य श्रीराम स्वरूप निहाळण्याचं भाग्य त्या शहाला लाभलं म्हणतात. श्रीराम चरणीची स्थिती, श्रीराम गतीची निज गती, श्रीराम गतीशी विश्रांती, जाण निश्चिती जानती. श्रीरामाच्या चरणाचा महिमा तर काय सांगू सीतामाई. हनुमंतराया म्हणतात, श्रीराम गतीची निज गती, चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिना. हे शरीर कुणाशिवाय चालतंय, हा वारा कुणामुळे वाहतोय, हे चंद्र सूर्य कुणामुळे चालतात. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी ते हरिना. वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोटे. माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून ये. देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुकू नको. तुझ्या सत्ये सूर्याशी चालणे, वेदाशी बोलणे, तुझ्या सत्ये ऐसा तू समर्थ, ब्रह्मांडाचा धनी देवा. अरे तू ब्रह्मांडाचा मालक आहे आणि अशा मालकाचं वर्णन हनुमंतराया आपल्या मालकिनीला जगन्मातेला सीता माऊलीला सांगतात. सीता माऊलीला माहित नाही का राम कसा आहे, पण तुम्हा आम्हाला कसा कळायचा राम किती सुंदर आहे, कसा आहे, किती देखणं आहे, त्याच्यामुळे जग हे कसं चालतं, त्याच्या विना जग हे कसं शून्य आहे. अनंत ब्रह्मांडाचा जो करता करवित आहे, चालक मालक आहे, तो भगवान परमात्मा आपल्यालाही कळावा. बर आपल्याला कळावा यासाठी अगोदर हनुमंतरायांनी कळवून घेतलाय का, हनुमंतरायांना तो कसा दिसला, हेही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे एका भक्ताला देव कळला पाहिजे. तो देव कळायसाठी ती अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे. नको ब्रह्मज्ञान, नको आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशे करी. दावी मज रूप गोपिका रमना, ठेवू दे चरणावरी माता. ठेलो जोडोनी हस्तक, ठेवू दे चरणावरी मस्तक. भगवंता मला तुझं चरण पाहू दे, तुझ्या पायाचं मला दर्शन दे. तुझ्या पायाची माझ्या डोक्याची गाठ पडू दे, भेट होऊ दे. तुझ्या पायावरून मी डोकं काढणार नाही. सीता माऊलीला हनुमंतराया म्हणतात, ह्या जगाचं चलन वलन आहे ना, हे सगळं भगवंताच्या चरणामुळे होतंय. गतीला सुद्धा गती देणारे, गतीला सुद्धा चालना देणारे, गतीला सुद्धा चालवणारे, वाऱ्याला सुद्धा वाहवणारे, चंद्र सूर्याला सुद्धा प्रकाश देणारे, त्या सर्वांचं करता करविता पण सगळ्यांचा लीलाधारी भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्याच्या चरणाच्या गतीमुळेच गतीलाही विश्रांती प्राप्त होते.
आता आपण दमलो 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 कशामुळे दमतो? संसारात धावा धाव करण्यासाठी. हे मिळव ते मिळव, हे आण ते कमव. धावून 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 आपली दमछाक होते. जगता जगता कधी एक दिवशी पटकन बोलावणे येतं आणि आपण निघून जातो. हेही आपल्याला कळत नाही. आणि मग त्यावेळेस अशी अवस्था होते. जीवन फार सुंदर आहे हो, अतिशय सुंदर जगायचं होतं, चांगल्या पद्धतीनं जगायचं होतं. पण जगता जगता चांगलं जगायचंच राहून गेलं, चांगलं जगायलाच मिळालं नाही. आणि आपला या पृथ्वीवरचा कार्यभाग संपला की मग हा देह इथं टाकावा लागतो आणि ही जग दुनिया आपल्याला सोडून जावी लागते. येतान घेऊनी आलासी काय, जाताना घेऊनी जाणार काय. नको अभिमान करू भल्या मानसा, नको अभिमान धरू भल्या मानसा. येतान घेऊनी आलसी काय, जातान घेऊनी जाणार काय. भावांनो, काहीच संग येणार नाही, काही सुद्धा तुम्ही संग नेणार नाही. अहो, तुमच्या प्रेताला संग न्यायला खिसा सुद्धा नाही. तुम्ही काळजीच करू नका. जेवढा परमार्थ केलेला आहे, जेवढं तुम्ही चांगलं वागलेलं आहे, जेवढं भगवंताचं नामचिंतन केलेलं आहे, तुळशीची माळ फक्त मशानापर्यंत तुमच्या गळ्यामध्ये येणार आहे भाविक हो. कपाळाला लावलेला गंध, तुम्ही कमवलेली सत्कीर्ती ही तुमच्या बरोबरीने येणार आहे. बाकी ह्या संसारातला पैसा अडकाम, सोने नाणे, जमीन जुमला, बंगला माडी. सोने नाणे पैसा अडकाल, संगे नाही येणार हा मायेचा बाजार. मायेचा बाजार संगे नाही येणार. भाऊ कुणाचा, बहीण कुणाची, कोण कुणाचे नाही. सारा मायेचा बाजार संगे नाही येणार, काही संगे नाही येणार. भावांनो, बंधूंनो, बरोबर काही येणार नाही. भगवंताच्या चरणाजवळ नीज विश्रांती आहे. हनुमंतराया सीता माऊलीला म्हणतात, आई फार सुख आहे ग देवाच्या चरणाजवळ, फार गोडी आहे देवाच्या पायामध्ये. आणि खरोखर भगवंताच्या चरणाकडेच आपण पाहू. त्याच्या मुखकमळाकडे, त्याच्या स्वरूपाकडे, त्याच्या चेहऱ्याकडे पाहण्याची आपली एवढी लायकी नसते. भगवंताच्या चरणामध्ये काय अमृत अनुभव आहे. त्याचं एक चिंतन सांगताना महत्वाची गोष्ट सांगावी वाटते. भगवान परमात्मा देवकी मातेच्या पोटी वसुदेवाचे पुत्र म्हणून बंदीखान्यामध्ये जन्माला आले, अवताराला आले. पहिल्यांदा स्वयंभू अवतार असणारे भगवान परमात्मा 10-12 वर्षाच्या मुलामध्ये अवतरले. त्यावेळी देवकीला दुःख झालं. अरे, असा 12 वर्षाचा बाळ जर जन्माला आला म्हटलं तर हा देवकीचा बाळ आहे, कोण म्हणेल का? बाळा, तू लहान झालं पाहिजे. आणि म्हणून अगदी नवजात बाळक जसं जन्माला येतं तसं भगवंताने अवतार धारण केला. आणि काय म्हणू लागलं, मजने ही गोकुळाला, मजने ही गोकुळाला, नंदाच्या घराला. मला नंदाच्या घरला न्या आणि तिथं माया जन्माला आलेली तिला घेऊन या.
मला चिंतन काय सांगायचंय, भगवंताच्या पायामध्ये काय ताकद आहे. आणि ज्या वेळेस भगवान परमात्मा बाल रूपामध्ये बाल लीला करत होते, त्यावेळेस आपल्या पायाचा अंगठा पाय वर करून आपल्या मुखामध्ये घालत होते आणि ते चोखत होते. भगवान परमात्म्याला भक्तांनी विचारलं, देवा अरे तुझ्या पायाचा अंगठा तू का चोखतोस? देवाने सांगितलं, याच्यामध्ये अमृत आहे, अमृत भरलेले आहे. आणि तेव्हापासून आजपर्यंत पहा तुम्ही, लहान मुलं अगदी कुणाचीही जवळीक नसताना नजर चुकवून पाय तोंडाजवळ आणतात आणि पायाचा अंगठा चुरू 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 चोखतात. त्याच्यामध्ये त्याला सुख वाटतं, आनंद वाटतो. आणि तेव्हापासून ही पद्धत रूढ झालेली भाविक हो. अशा भगवंताच्या चरणाचा महिमा माऊली सीता मातेला हनुमंतराया सांगतात. निजभूषण श्रीरामचरणांचे निजभूषण वाकिने वेदा अनिले गुणी हे तव धरोनी ठेले मौन राम कीर्तन हे गर्जन. श्रीरामचरणांचे निजभूषण वाकिने वेदा अनिले गुणी हे तव धरोनी ठेले मौन राम कीर्तन हे गर्जन. अहो, रामाच्या चरणामध्ये पायामध्ये वाक्या आहेत, वाळे आहेत, तोडे आहेत, पैंजण आहे. त्या वाक्यांचा असणारा आवाज वेदाच्या गर्जनेला सुद्धा उणेपणा आणतो आणि ते वेद सुद्धा मौन धरून राहतात. अशा भगवंताच्या पायातल्या अलंकाराचा, दागिन्यांचा, वाक्यांचा, अंदुवांचा खळाळ आहे आणि त्यांचा झळाळही आहे. म्हणजे त्यांचं तेज आहे, ते चमकत आहे. सहुवाच्या परात परम चरणी गरजे तोडरम श्रीराम पद चिन्मात्र श्रीरामचंद्र परब्रह्म. हे आई सीता माऊलीये, रामाच्या पायातले तोडे आहेत ते मोठ्यानं गर्जना करतात, भगवंताचं गुणगान गातात, भगवंताच्या नामाचं संकीर्तन करतात. चार वाचेत परा पश्यंती मध्यमानी वैखरी. या चार वाचेच्या पलीकड, परेच्या पलीकड अशी ज्याची अवस्था आहे. परादी वाचा तो परमात्मा, पराचा आत्मा तो परमात्मा. असा भगवान परमात्मा, त्याचं गुणगान चौवाचेच्या पलीकड त्याच्या पायातले तोडे करत आहेत. असा भगवान परमात्मा श्रीरामचंद्र चैतन्य घन आहे. परब्रह्म म्हणजे या जगाचा ईश्वर आहे. आई सीता माऊलीये, हनुमंतराया बोलतात, लक्षिता श्रीरामाचे ठाण त्यासी ठेंगणे गगन पाहता श्रीरामाचे मन पडिले मौन श्रुती शास्त्राम. श्रीरामाची उंची, श्रीरामाची शरीर रचना पाहिची म्हटलं तर त्याला गगन सुद्धा ठेंगणे. ज्ञानदेव कुसे निवृत्तीसी चाड गगनाहून वाढ नाम आहे. हे भगवंताचं नाम गगनापेक्षा, आकाशा सुद्धा पेक्षा मोठं आहे. म्हणून भगवंताच्या नामाचं, भगवंताच्या चरणाचं सामर्थ्य खूप मोठं आहे. भगवंताचं मन पाहिलं आणि श्रुतीशास्त्रांना, वेदांना सुद्धा मौन पडलं. असे विशाल अंतकरणाचे भगवान परमात्मा श्रीराम आहे. काहीच न होनिया काही एक होता, नाम रूपातीत आपण नेनता
होण्या न होण्याच्या नेनोनिया वार्ता, होण्या न होण्याच्या नेनोनिया वार्ता, त्याचा संकल्पची झाला त्या प्रसवता हो. ऐशा परी हा मूर्तिमंत झाला, विश्वी विश्वाकार होवनी आठेला, भाग्य आमुची या मूर्ती मुसावला, गाऊ नाचू ऐशा आमाशी पावला हो. भगवान परमात्मा आमच्यासाठी भक्तासाठी सगुण साकार झाला. नवे पुरुष ना नारी पण जेते, शून्या निरशून्य ही पैलाडी परत्यम, नाकळे नाद बिंदू कळा ना ज्योती ते, परा पश्यंतीचा प्रवेश नाही घेते हो. गुण लावण्याची उघडली खाणे, मांडित चतुर्भुज मुकुट माळा मने, मुख मनोहार कुंडले श्रवणी, श्रीवत्सलांचन रदी साजनी हो. घ्या गे उचलूनी जाऊनी जघराम, आजी फावला ओ यदू विराम, खेळो आदरे या खेळवू सुंदरा, याच्या संगे नाही सुका पारावारा ओ. असा भगवान परमात्मा खूप सर्वांग सुंदर आहे, खूप देखण आहे. येणे एकले वो जाणे ही शेवटी, येतेची राहण्याची नाही कल्पकोटी. येणे एकले वो जाणे ही शेवटी, येते राहण्याची नाही कल्पकोटी. जोडिले धन ते नद चले लक्ष कोटी, म्हणून आले या सावल्याची भेटी. आता घालावो याच्या पायावरी, हाच चुकविल जन्माची भोवरी. शिनले बहुत हो 84 फेरे, तोडील चिंता हाची आशा थोरी हो. भगवान परमात्मा त्याच्या पायाला लागलं की आपल्याला तारून नेईल, हीच भक्ताच्या ठिकाणी आशा असते. असा भगवान परमात्मा, याच मन ठाण मान गुण लावण्य रूप लक्षण फार सुंदर विशाल, लीला विग्रही अशा प्रकारचं आहे. हनुमंतराया सांगतात, लक्षिता श्रीराम लक्ष्मण, जो लक्षितो विचक्षण, लक्षा लक्ष विलक्षण, लक्षणा लक्षण त्या नाही. श्रीरामाला पाहिलं तर त्याला कुरूप म्हणता येत नाही, त्याला सुंदर म्हणता येत नाही, त्याला देखणा म्हणता येत नाही, त्याला नकटा म्हणता येत नाही, त्याला चांगला म्हणता येत नाही, त्याला वाईट म्हणता येत नाही, त्याला नावही ठेवता येत नाही, त्याची स्तुती करता येत नाही. म्हणजे तो दिसायला सगुण दिसला तरी मुळात असणारा अगुण आहे. त्रिगुण निर्गुणम, हे गुणाचे अगुण, हरिविने मन व्यर्थ जाय. तुमचं जर देवावर मन नसेल तर तुम्ही व्यर्थ गेला म्हणून समजा. रामे हरिले त्रिगुण, सत्व रज तम, यांच्या पलीकडची अवस्था भगवंताची. निज निर्गुण असणारा श्रीराम आहे. श्रीरामाला गुणी म्हणता येत नाही, श्रीरामाला दोषही लावता येत नाही. अशा प्रकारचा भगवान परमात्मा जो मी पाहिला, असा सर्वांग सुंदर देखना श्रीराम आहे. विदेही आत्मलिंगा गुरु कृपेचा तुषारू, पूर्णे पूर्ण भरिला घटू हळूहळू बिंदू दारू. वर्षुला लिंगावरी तेने तुष्टीला, श्री गुरु प्रसन्न निवृत्ती राजा ज्ञान देऊन उदारू. खरोखर अशा प्रकारचं ज्ञान जो आपला गुरु कृपेनं आपल्याला देतो, त्याचा फार उपकार आहे आपल्यावर. तो भगवंताला आपल्याला भेटवतो. म्हणून नात्रय हनुमंतरायाच्या मुखातून म्हणतात, लक्षिता श्रीराम लक्ष्मण, तो लक्षी जो विलक्षण,
लक्षालक्ष विलक्षण लक्षणा लक्षण त्या नाही. ज्यानं देवाला पाहायचं ठरवलं, ज्यानं देवाचं रूप लक्षात घेतलं, तोच चाणाक्ष आहे, तोच विलक्षण आहे. लक्ष आणि अलक्षाहून भगवान परमात्मा वेगळा आहे. श्रीराम मुखीची अक्षरे अमृता परिसाती मधुरे सभाग्य सेविती श्रवणद्वारे आनंद रस भरे सर्वांगी. श्रीरामाच्या मुखातली अक्षरे अतिशय सुंदर आहे, अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. नाम तुझे देवा अमृताहुनी गोड. अमृतापेक्षा सुद्धा गोड असणार भगवंताचं नाम आहे. भगवंताच्या मुखातली जी अमृत वचन आहेत ती खरंच जो भाग्यवान आहे त्याला ऐकायला मिळतात, त्याला श्रवण करायला मिळतात आणि त्याच्या सर्वांगामध्ये आनंद भरून राहतो, असं हनुमंतराया सीता माऊलीला सांगतात. देखता श्रीरामाचे मुख फिके होय समाधी सुख स्वप्नीही न देखे दुःख हरिके हरिक कोंदाटे. श्रीरामाचं मुखकमळ पाहिलं की समाधी सुख सुद्धा त्या पुढे फिक्क वाटतं. स्वप्नामध्ये कधीही दुःख आपल्याला प्राप्त होत नाही, आपण पाहू शकत नाही, आनंदी आनंद होतो. अशा प्रकारचं श्रीरामाचं स्वरूप आहे. हनुमंतराया सीता माऊलीला सांगतात. व्रत करा एकादशी सोमवार कत पूजन हरी जागर पुण्य ते असे गाता नाचता फार पुन्हा बोलिला संसार नाही नाही सत्य ते. संत संगाचा करिता बरवा उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा पंत तो सुपंते चालावा उगवा वासना लिगाड. अशा ही समूळ सांडावी जेणे तेव्हाच गोसावी व्हावी. ज्याला खरंच साधू संत व्हायचंय त्यानं अशा ही समूळ खणून काढली पाहिजे, तेव्हाच अंगाला राख लावून फिरायची अवस्था. म्हणजे भगवंताच्या चरणाकड समरस होऊन भगवंताच्या दर्शनाची ओढ मनामध्ये निर्माण व्हावी, ही भूमिका निर्माण होणं. आणि भगवंताच्या रूपाला पाहिलं की आनंदी आनंद होतो. कोंदाटले परब्रह्म ब्रह्मरूप क्रिया कर्म हरपले धर्मा धर्म झाला उपरम वेदवादा. सगळीकडे देव आहे, जळी स्थळी काष्टी पाशानी भरून राहिला चक्रपाणी. हरी येते रे हरी तेथे रे हरी वाचोनी ठाव नाही रे तारे. देव कुठं नाही अशी जागाच नाही. भगवान परमात्मा सगळीकडे आहे. आणि या भगवान परमात्म्याचा स्वरूपाचं वर्णन करण्याचा मथितार्थ वेदांचाही खुंटलेला आहे. कुणालाही भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन सहजासहजी करता आलेलं नाही. भगवान परमात्म्याला चांगलं म्हणता येत नाही, वाईट म्हणता येत नाही, दोष देता येत नाही, गुण लावता येत नाही, स्तुती करता येत नाही, निंदा करता येत नाही. असा भगवान परमात्मा आहे. चांगला तरी पूर्ण काम गोड तरी याचेच नाम दयाळू तरी अवघा धर्म भला तरी दासाश्रम होऊ नये. उदार तरी लक्ष्म्याशी झुंजार तरी कळे काळाशी चतुरा तरी गुणाची चराशी जाणता तयाशी तोची एक. जुनाट तरी बहुकाळा न कळे दयाची लीला नेनता गोवळी गोवळा लागवी अबळा भुलवना. गांड्या तरी भावाचा अंकित बराडी तरी उच्चिष्टाची पीत ओंगल तरी कुब्जेशी रथ भ्याड अनंत वह पापा. खेळतो येण्याची खेळावा नटतो वर्णची अवगावा लपोनी जीवीन न कळे जीवा धरिता देवा ना तोडमी. उंच तरी बहुतची उंच नीच तरी बहुतची नीच तुका म्हणे बोलिलो साच नाही आहाच पूजा केली. भगवान परमात्म्याला कशा प्रकारे वर्णन करायचं याची मते खुंटून जाते, कारण सगळीकडे परब्रह्म कोंदाटून भरलेलं आहे. त्यामुळे धर्म अधर्म सगळं हरपून जातं. आणि वेदांना सुद्धा उपनिषदांना सुद्धा पुराणांना सुद्धा
भगवंताची तुलना करता येत नाही. ऐसा श्रीराम नेट काय, तैसाची सौमित्र निज सकाम. दोघा भिन्नत्व देखा, भिन्न अवांका दिसत आहे. दिसायला श्रीराम आणि लक्ष्मण दोन आहे. सीता माऊलीये, तू जसं रामाचं रूप रेषा गुण लावण्य ठाण मान विचारलं होतं, तसं तुला आता मी सांगितलेलं आहे. ऐसा श्रीराम नेटकाम, असा श्रीराम माझा नेटका आहे, बळीवंत आहे, बलाढ्य आहे, फार मोठा आहे. त्याचं अनुष्ठान फार उंचीच आहे. आणि जसा राम आहे, एकाच शब्दात हनुमंतरायांनी लक्ष्मण सांगितलं. जसा राम आहे तसाच लक्ष्मण आहे. राम आणि लक्ष्मण याच्यात काही फरक नाही. दिसायला फक्त नाव दोन आहेत, राम आणि लक्ष्मण. भिन्न अवंका दिसत आहे, दोघा अभिन्नत्व देखा, दोघांमध्ये काही फरक नाही, फक्त शरीर दोन आहेत. जसा राम आहे तसाच लक्ष्मण आहे. घालनी आलो टांगण तुझ कुशल कल्याण, तो ये पुषे लक्ष्मण पुषे कल्याण श्रीराम. माऊलीच्या पायावर हनुमंतरायांनी लोटांगण घातलेले. खरंच म्हणले, जसा राम आहे तसंच लक्ष्मण आहे. हनुमंतरायांनी रामस्वरूप सीता माऊलीला ऐकवलेलं आहे. तू कशी आहेस, तू ठीक आहेस का, तुझी खुशाली राम लक्ष्मणाला मी ज्यावेळेस तुझी शुद्धी घेऊन जाईल त्यावेळेस सांगावी लागेल. असं हनुमंतराया माऊलीच्या चरणावर लोटांगण घालून माऊलीचं दर्शन घेऊन हात जोडून उभे आहेत. स्वरूप वर्णनाला आज फार थोडा उशीर झाला, वेळ लागला, कारण भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन आहे. भगवान परमात्मा ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे माझ्या तोडक्या मोडक्या शब्दामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करण्याचा योग भगवंताने प्राप्त करून दिला. अशीच सेवा मला या जन्मी वारंवार भगवंताच्या कृपेने घडावी, हीच भगवान परमात्मा श्री रामचंद्रांच्या चरणी, सीता माऊलींच्या चरणी, देवबापा हनुमंत यांच्या चरणी विनंती करतो आणि श्रोत्यांची माफी मागतो. या भागाला थोडा वेळ लागला, कदाचित तुम्ही रागावला असाल, पण करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्धम मज पामराशी काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. तुम्ही श्रोते महेशाच्या मूर्ती भगवान परमात्मा स्वरूप तुम्ही आहात. म्हणून आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय श्री राम, जय जय श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम. केशवा नारायण माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दक्षजा नारसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठलम. केशवा नारायण माधव गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दक्षजा नारसिंहाच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.